समचरण सरोजम सांगणीलांबुदाभम जगन्हित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादागंगं निवृत्तीश्वरानुग्रहात्प्रावदत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवा माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्राप्त श्री प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गुड असा सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून भगवान तुकोबर त्या परिवाराला धन्यता देतात ज्या परिवारामध्ये भक्ती रुजलेली आहे आणि ज्या परिवारात भक्ती आहे ज्यांना आपलं हित कळतंय त्याच्या आई वडिलांना धन्यता देत असताना परमात्मा सुद्धा त्या परिवाराविषयी हर्षयुक्त आहे
परमात्म्याला आनंद होतो. मग देवाला जिथे आनंद होतो, ज्या परिवारात परमार्थ रुजलेला आहे आणि ज्यांना आपलं हित कळतंय, असे हित दक्ष असणारी जी व्यक्ती आहे, जो परिवार आहे, मला त्यांची सेवा जर घडली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल असं तो कुबारे म्हणतात. विठाला निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या मौलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय देव शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेशी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाती बाळरेवी लेवविसी 17 स्तन्य देसी अनहताता हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणोनी साधका तुम्हागुली पिके सारस्वत तुझी पाहुली या कारणी मी सावली नसंडी तुझी म्हणवोनी अंगे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञा विमाते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांगुर विशील सदैवे तरी आताची आगमी निर्मीन माई नमो विशद बोध विदका जय जय संत मुकुटमणि मधुरया गिरा वैभवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करे क्षण विधि करी वीरमुयति अधर सीदुना यायस्वज माझी वाणी तुझे भरणे भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मी यस्य वक्षसि यस्यांस्ते हृदये संवित्तन्नस्य महं भजे ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणु
सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजनी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके युगपद कमल मना बघू जास कृपा निर्मल मती पावू आई हनुमंत बिराजी कथा कहू मती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद बंधन की नासे विज्ञानिक जेथे आठविती स्वामी जेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटी देवा अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान टोपर आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमचा आमचा आराध्य याच्यात वाद नाही आपला उपास्य याच्यात वाद नाही तो का म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग आपल्या अखिल विश्वाचा आराध्य परमात्मा त्या परमात्म्याची भक्ती करण्यासाठी आपल्याला मानवी देह मिळाला हा तनु त्यासाठीच मिळाला जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण नासे भवरोग नासे दोन्हीकडे लावायचं नासे जीवपण भवरोग नासे जेणे तू जोडसी नारायण त्यासाठी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन हे चांगलं सुंदर शरीर दिले या शरीराबद्दल आपण अभिमान बाळगत असताना थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं मी आणि माझे शरीराच्या ठिकाणी लावत असताना जी आपली फसगत होते ते मी आणि माझे आपण ते देवा ठिकाणी लावलं मी आणि माझे जर परमात्म्याला समर्पित केलं तर आपलं जीवन कृतार्थ होईल भक्तीची ही एक पायरीच आहे मी आणि माझे सांडी टाकी परती ओझे भाव बळे फळती बीजे रखमादेवर विठ्ठल करा विठ्ठल स्मरण किती गोड सांगितलं भगवान ज्ञानोबाने विठ्ठलाचं स्मरण करा मग आपण स्मरण करताना सुद्धा कधी कधी असं म्हणतो मी भजन करतो मी एवढं भजन केलं हे पण हे मी तिथं नको आहे असं सांगायचं आहे हा जो मी तिथे आलाय ना त्या भजनाचा अभिमान घेऊन आलाय ना त्या भजनाचा अभिमान नको आहे एक भजन परमात्मा करून घेतात असं म्हणावं त्याच्या कृपेने होतं त्याच्या इच्छेने होतं दुसऱ्या अर्थात आणखी त्या भजनाची दुसरी पायरी आहे कामनेच्या भाग त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा थोडी एक मी करतो असं म्हणू नये परमात्मा माझ्याकडून करून घेतात कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा सतस्वभाव करोमि यत् सकल परस्मै नारायण इति समर्पयित जे काही करसी सेवा ते देवा समर्पे बळखेडेमध्ये म्हटलंय किंवा यत् तरोसी दस्नासी यत् योसी ददास्यत यत् तपस्यसि कौन्तेय तत् पुरुषमदर्पणम काय जे काही करसी सेवा किंवा जे काही करशील दिवसभरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काहीतरी करतच असतो काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी करत असतो असू द्या विठ्ठल तर जे काहीतरी करतात त्यांच्या यादीत नाही हे काहीतरी आपलं आहे यासाठी आपण काहीतरी करावं कशासाठी करावं आपल्या उद्धारासाठी किंवा पूर्वजांच्या उद्धारासाठी आमचे गुरुजी गोड वाक्य सांगतात एकाच्या पगारावर जर घर चालत असेल तर एकाच्या भजनावर घराचा उद्धार पण होतो विठ्ठल ज्याचा पगार येतो त्याच्यावर घर चालतं मग घरातले सगळे त्या पगार आणणाऱ्याची मर्जी सांभाळतात बरोबर आहे ना त्याला नाराज करीत नाही कारण त्याला नाराज केलं की पगार बंद होईल हे साधं गणित आहे जसं एकाच्या पगारावर घर चालतं जसं एक घरात एखादा भजन करणार असेल तर त्याची मर्जी इतरांनी सांभाळावी इतरांनी म्हणावं तू भजन कर बाकीचं आम्ही बघतो विठ्ठल आपण की आमच्या घरात एखादा भक्त जन्माला आला आणि त्यामुळे आमच्या घराला पवित्रता येईल ज्ञानदेव म्हणे नामच्या पहारीची परंपरा त्याची मूळ शुद्ध किंवा मातृ पितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुजन कोणी ठेले हे आणखी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ किंवा तेने वैकुंठ भवनी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी तेने वैकुंठ भवनी किंवा रामकृष्णी पंथ कर्मीला विठ्ठल
उद्धाराची बाजू मोकळी होते. आणि एक वाईट निघाला तर सगळे लोक घराचा उद्धार करतात. हे तितकंच खरं. एक घराचं वाईट निघू द्या, सगळे लोक त्या घराचा उद्धार करतात. ते घर चांगलं नाही, अमुक नाही, तमुक नाही. पण तो खूप बरं आहे, त्या एकाच्या निमित्ताने त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. एवढ्यावर थांबले नाही तर परमात्म्याला त्या परिवाराचा आनंद वाटतो. जिथे परमात्मा त्यांच्या परिवाराविषयी जर आनंदित आहे तर मी का त्यांची सेवा करू नये अशी अपेक्षा आहे. विठ्ठला तुकोबाराची केवढी उदात्त विचारसरणी आहे, किती मोकळी विचारसरणी आहे. मग तुकोबारा असं सांगतात की आपल्या परिवारात आपल्याला भक्ती करणारे कोणीतरी पाहिजे. तुकोबारा अशी प्रमाण म्हणतात, आमचे कोळी नव्हते ऐसे ह्याची पिसे निवडले, काय पोरा लागली चढ धरली वाट देवळाची, वगैरे वगैरे म्हणतात. का म्हणतात? हे तुकोबाराचे शब्द आहे. त्याचा अर्थ असा नाही की तुकोबाराने ते चित्र पाहिले म्हणून मांडलंय. हे चित्र पाहिलंय. आपल्या घरात जर कोणी परमार्थ करायला लागला तर लोक म्हणत काही कामाचं नाही, याने आमचं घर बुडवलं. अरे कसं बुडवलं? त्याच्यामुळे तुमच्या घराचा उद्धार होणार आहे हे लक्षात येत नाही. जास्त कमाई करणारा त्यांना चांगला वाटतो. मग तो काळा पैसा आहे का पांढरा आहे तो नंतरचा विचार. कळलं तर बरोबर. पुढे गंमत आहे. आता आम्ही कुठे कार्यक्रमाला गेल्यावर काही लोक म्हणतात, महाराज हा पोरगा तुमच्याबरोबर घेऊन जा, आमच्या काही कामाचा नाही. म्हणजे तो तुमच्या कामाचा नाही, तो आमच्या उरावर. मग त्यानं सांगितलं तुम्हाला किती मुलं आहेत? म्हणजे 2. मग मोठा मुलगा आम्हाला द्या, लहान राहू द्या तुमच्याकडे. लहान मुलावर तुमचं जास्त प्रेम असतं ना? नाही म्हणले, मोठा आमच्याकडे राहू द्या, त्याला 40,000 पगार आहे. म्हणजे जेव्हा पगार आहे तो तुमच्या घरी, जो बिन पगारी आहे तो विठाला. आला आणि चांगलं कीर्तन करायला लागला तर पुन्हा आई बाप म्हणतात आमचं फिक्स डिपॉझिट परत द्या. आम्ही तुमच्याकडे ठेव ठेवली होती काही दिवस, आता त्याचं सोनं झालं, काय करता? ठीक आहे, गंमत असते. पहा, लोकांचं असते स्वार्थ हा जगाचा एक हेतू आहे. स्वार्थाशिवाय ते जगत नाही. मी काल परवा सांगितलं, हा माईक आहे, स्टँड आहे आणि हा लोखंडी आहे. हा लोखंड पण हा जर जमिनीत पुरून ठेवला मातीमध्ये, 1-2 वर्षामध्ये माती त्या लोखंडाचं माती करते. का करते? मातीमध्ये एवढी ताकद आहे, लोखंडाला माती करण्याची ताकद आहे. आपली कधीतरी माती होणार आहे लोखंड राहिलं तर. कळलं तर बरोबर. पण याच लोखंडाचा चुकून परिसराचा स्पर्श झाला आणि याचं सोनं झालं आणि हे जर पुरून ठेवलं मातीमध्ये, 1000 वर्ष जरी पुरलं तरी मातीला ताकद नाही याला माती करायची. उलट माती म्हणेन माझ्या पोटात सोनं आहे. माती तसं म्हणत माझ्या पोटात सोनं आहे, ती कोणाच्या तरी भाग्यात ते पदरात सोनं टाकील. तसंच तुकोबारा सांगतात, जो घरात भक्त जन्माला आला तो कोणातरी आईच्या कुशीतूनच आला आणि ते खरं सोनं आहे. विठ्ठला ठिकाणी तुकोबाराची अशी सुंदर सुंदर प्रमाण. नेबळट माणसं काय कामाची रे? काही माणसं इतकी नेबळट असतात, उद्या करू, परवा करू, नंतर करू असं म्हणतात. पण नाही, उद्या करायचं ते आज करू, आता सुरुवात करू हा निश्चय पाहिजे. भगवान भक्तीचा निश्चय करा हरिभक्ती. परलोकीय कामा सोडविल यमा पासून या. एकाला नाही सोडणार, परिवाराला सोडण्याची ताकद आहे. परिवाराला सोडण्याची ताकद. म्हणून तुकोबारा आणखी एका ठिकाणी वेगळं प्रमाण म्हणतात. काय म्हणतात? शुद्ध बीजा पोटी
शिवकथा होत राहतात, आपण काय वेगळं सांगायचं. वर्णन असं आलंय, कश्यपाची दिती नावाची पत्नी आणि त्या दितीला कश्यपापासून हिरण्यकशिपू झाले. हिरण्यकशिपू पण गंमत अशी, ते तेज ब्राह्मणाचं होतं म्हणून जरी विरोधी का होणार भक्ती होती, नारायणाचे विरोध भक्त झाले. ते हिरण्याक्षाचा वध केला देवाने वराह रूपाने, पण हिरण्यकशिपू मात्र हट्टाला पेटला, सुडाला पेटला की आपण हरीशिवाय बांधायचं. योगायोगाने त्याच्या घरी प्रल्हाद जन्मला. सांगतात जेव्हा हिरण्यकशिपू तपश्चर्याला निघाला, पत्नीला सांगितलं मी आता तपाला चाललो. पत्नी म्हणाली ठीक आहे, कधी येणार? म्हणजे काही नाही, जोपर्यंत मला अजर अमरत्व मिळत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. असं साधं सुद्धा घेऊन येणार नाही, म्हणजे चांगलंच घेऊन येईल. काय निघाला, पण ज्या वनात गेला, ज्या झाडाखाली बसला, त्या झाडावर बृहस्पती पोपटाच्या रूपात बसले होते. ते एकदाच म्हणाले ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. ते ऐकलं त्याला वाटलं आपल्याला अपशकुन आहे. कोणाला? हिरण्यकशिपू. अशा बऱ्याच लोकांना सप्ताह असला की अपशकुन होतो. पण पुन्हा येऊन बसायचं, पुन्हा ओम नमो नारायण म्हणायचं. त्याला वाईट वाटत, चांगल्या कामाला आलो तप करायला बसलो ना, हा ओम नमो नारायण म्हणतो, माझ्या शत्रूचं नाव घेतो. वास्तविक तो शुभ शकून होता त्याच्यासाठी, पण त्याचं मत तसं नव्हतं. तो निघाला परत, म्हणजे पुन्हा कधीतरी मुहूर्त बघून येऊ, पुन्हा कुठल्या तरी मुहूर्तावर येऊ. घरी निघाला, त्याचे जे सैन्यातले काही लोक होते ते पळतच गेले. सांगितले राजे साहेब, तुम्ही सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाची पूजा करायची नाही. शुक्राचार्याची 2 मुले शंड आणि अमर्क ते संध्या करतायत, गायत्रीची उपासना करतायत. त्यांनी शालिग्राम कामनात ठेवलाय, श्री सुक्ताचा पुरुष सुक्ताचा पाठ करतायत. पण अरे बाप, असा रागवला, धडधडत निघाला. अरे माझं खातात, माझ्या नावावर आश्रम बांधतात, माझ्या शत्रूचं बळ वाढवतात. निघाला, पण जे सांगायला इथे आलं ते पुढे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की राजे साहेब इकडेच येत आहेत. त्यांची धांदल उडाली, पण ते ब्राह्मणाचेच होते ना. त्यांनी मंत्र चालू ठेवले आणि पाण्याला स्पर्श केला. ते शालिग्राम पाण्यात रूपांतरित झालं, त्याचं पाणी झालं. त्यात गंध नाही, काही नाही, बोला नाही, नुसतं पाणीच. तो आला, काय रे माजुरी हो म्हणे, माझंच खाता, माझ्या शत्रूचं बळ वाढवता, उपासना करता तुम्ही? तो म्हणे नाही सरकार, आम्ही काय तुमच्या शत्रूची उपासना करत नाही, आम्ही ब्राह्मण आहोत. आम्ही संध्या केली तर आमचं बल वाढेल आणि आमच्या आशीर्वादाने तुमचं बल वाढेल. कळलं का? ब्राह्मणालाच बोलता येईल, कळलं तर बोलू. आपल्याला नाही बोलता येणार, गंमत आहे. आपण लगेच असं ना, ते घाबरलेच होते, पण तथापपा झालीच होती त्यांची. पण तरी सुद्धा त्यांनी पहिले हे कामणात का म्हणजे काही नाही, आम्ही संध्या करतोय आणि गायत्रीची 24 नावं किंवा भगवंताची 24 नावं घेऊन संध्या करावी लागते, आम्ही संध्या करतोय. आणि हे पाणी ते आचमनाचं आहे म्हणले. आता हात धुतलेलं पाणी त्यात उरलंय, पण एवढं जास्त झालेलं पाणी ते हात धुतल्यामुळे झालं. तो एक सैनिक सांगाल नाही नाही सरकार, त्याच्यात शालिग्राम होता, मी पाहिला आणि यांनी हात लावल्यावर त्याचं पाण्यात रूपांतरित झालं. असं म्हटल्याबरोबर त्यांनी ते तांबून उचललं आणि पिऊन टाकलं. आता ते शालिग्राम गेले पोटात, कोणाच्या? हिरण्यकशिपूच्या. आणि अगोदर ते वनातून निघाला होता, तिथून तिथं एकदा दोनदाच म्हटलं असेल नारायण नारायण. आता ते पाणी पोटात गेल्यामुळे त्या पाण्याने जादू केली, म्हणून कुणाचंही पाणी पिऊ नका. बसलो, पोपट नारायण म्हणायला. पत्नी होती, घरी आला, गाव परत आला तुम्ही? अगं म्हणले मला अपशकुन झालं. कसं काय? आता ज्या झाडाखाली तपश्चर्याला बसलो, एक पोपट नारायण ओम नमो नारायण म्हणतो. तिला आनंद वाटलं, कधीतरी नारायणाचं नाव घेतोय. तिने दिवसभरात त्यांच्याकडून ते उच्चारून घेतलं. काय म्हटलं तो पोपट? ओम नमो नारायण. जेवताना, काही काम करताना त्यांच्या समोर मुद्दाम जायचं. काय म्हणतो तो पोपट? तो तिने कुतूहलाने विचारतो, यांनी सुद्धा उपवासाने सांगायचं ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. आणि त्या दिवशी गर्भाधान विधी झालं, ते पडला ही 5 भावंड आहेत. देवाचं काम करायचं होतं, काम करायचं. म्हणून आजही आपण जेव्हा काय म्हणतात त्याला तीर्थ घेतो, तेव्हा ते जास्त पिऊ नये असा नियम आहे.
उपवासाच्या दिवशी एक पळी घ्यावी, एरवी 3 पळी घ्यावी. त्या तीर्थाचं किंवा त्या प्रसादाचं मलमूत्रात रूपांतर होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणून सगळं पिऊन टाकायचं असं नाही. ते शालिग्राम मिश्रित पाणी पोटात गेल्यामुळे, त्या नारायणाचं चिंतन झाल्यामुळे, गर्भाधान विधी झाल्यामुळे ते प्रल्हाद राहिले. मग आता प्रल्हादाला धन्य जातात का प्रल्हादाचे आई बाबा देतात? काही प्रश्नच आहे. जेव्हा प्रल्हादाच्या समोर हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नरसिंह भगवान विचारतात, वरंब्रुही काहीतरी माग प्रल्हादा. ते म्हणजे भगवान नाही, मला काही मागायचं, काही मागणी आम्हा अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतव्यता ही मोठी यादी सांगितली. मागणाऱ्याच्या 12 गोष्टी कमी होतात. एखाद्याने एखाद्याकडे काही मागितलं तर 12 गोष्टी कमी होतात. लज्जा, तुष्टी, पुष्टी, कांती, ध्री, स्त्री, ध्री, य वगैरे वगैरे. त्याच्यातली पहिली गोष्ट कमी होते, मागणारा निर्लज्ज असतो. जसं तंबाखू खाणारा चुना मागताना लाजत नाही, तसं मागणारा निर्लज्ज असतं. आणि त्याच्या पुढची म्हणे, गरज म्हणताला अक्कल नसते म्हणून तो निर्लज्ज असतो. अक्कल नसतं काय करणार, बघावं लागतं. तो वागवेरा नेला ते कोल्हापूरला चाललो होतो. एसटीत बसलो, बाजूला पोलीस बसला माझ्या. तो म्हणले, महाराज दिसता? म्हणलं हो. कुठले आहेत? म्हणलं मुंबईकडचं आहे. इकडे कधी आलं? म्हणलं पहिल्यांदाच आले बाबा. ठीक आहे. इकडे कोणी तारीख दिली? म्हणजे अमक्याने दिली. म्हणजे महाराज या रस्त्यात जर गाडी बंद पडली तर वाघाशिवाय दुसरं कोणी भेटायला येत नाही. म्हणलं येवं नाही, आम्ही नरसिंहाचं चिंतन करून वाचलो तर वाचलो नाही तर राहिलं काय. थोड्या वेळ विचारलं, महाराज म्हणजे तंबाखू आहे का? म्हणजे तंबाखू खात नाही. हा, महाराज असून तंबाखू खात नाही? असं काही शिक्का मारला का महाराज तंबाखू खावी? तर म्हणला तुमचा जन्म फुकट गेला. त्या दिवशी मला कळलं तंबाखू खाणारे वाईट खातात. काय गंमत आहे विठाला. आपण लाच सोडली, त्याचा काही संबंध नाही. त्याला ड्युटी करायची तो भाग. आपल्याला आपली ड्युटी भजन आहे, आपली ती ड्युटी नाही आहे. त्याला नाही, त्याला 30 शिप असतात त्यांच्या. त्याला जागरण, डोळ्यात तेल घालून जागत राहावं लागतं, काळजी घ्यावी लागते कुठं गुन्हा घडू नये म्हणून. मग काहीतरी व्यसन म्हणून तरी तंबाखू धरला असेल तर त्याचा प्रश्न आहे. आपल्याला हरिभजन हेच व्यसन आहे. अथवा श्रीपाद सेवनम व्यसनम. अभ्यास करणं आणि भजन करणं हे 2 व्यसन आपल्याला पाहिजे. आणि या 2 व्यसनाचं फळ आहे आपल्याला वैकुंठ. बाकी त्या व्यसनाचं फळ नाहीये. घोरा ती घोरा नरके नयंती, त्याला नरकच आहे असं आहे. विशेष आपला तो नाही. सांगायचं तात्पर्य काय, प्रल्हादाला म्हणाले भगवान माग काहीतरी. प्रल्हाद म्हणतो मागायचं ना, हा नियम आहे. आणि मागितल्यावर 12 गोष्टी कमी होतात. माणसाचं तेज कमी होतं. मागणारी माणसं बघा, त्याचा चेहरा नेहमी पडला असतो, निस्तेज निस्ते. काय मागतील याचं कारण कोथंबीर मागतील, कढीपत्ता मागतील, जिरे मागतील, मोहरी मागतील, 2 टमाटे द्या, वरणाला चव नाही येणार म्हणतात. बिगर वरणाचं टमाट्याचं वरण हा काय फरक नाही पडत. पण ती आपल्याला सवय झाली ना, सवय झाली. कुठे गेलो महाराज मग ते बिगर लसूण कांद्याचं कसं काय? एका ठिकाणी जेवायला बसलो, तिने कांद्याची कोशिंबीर वाढली त्या ताईने. आणि ताट ते पसरत होतं, काही खणाचं नव्हतं. खणाचं असं तर ठीक आहे, तिकडे जाणार नाही आपण. पण ते पसरत असल्यामुळे त्याचा रस इकडं, सेवी तो हा रस तो इकडे येणार वरण भातात. मी म्हटलं ताई बस कांदा कोशिंबीर टाकले. ते म्हणले तुम्ही खात नाही? नाही खात. म्हणजे दुसरं ताट द्या. ते म्हणले काही नाही, तुम्ही इकडे इकडे खा, तिकडे हात नका लावू म्हणले. काय गंमत आहे संघ. काय आपण काय करतो याचं भान नाही आहे, पण पुन्हा शिकवतो कोणाला याचंही भान नाही आहे. पण प्रल्हाद म्हणतो नकोय ते. आणि जर भगवंताने सांगितलं माझी इच्छा म्हणून माग, माझ्या खात्यातून तुला 2 वर देतो, तेव्हा 2 वर मागितले. पहिलं, माझ्या वडिलांनी तुमच्याशी जे वैर केलंय त्यांना मुक्त करा, हे पहिलं वर मागितलं. आणि दुसरं वर, मला कधी काही मागायची बुद्धीच होणार नाही असं वर द्या. देवाला केवढा आनंद वाटतो असं सांगितलं. देवाने एक वाक्य सांगितलं, तुझ्यासारखा पवित्र कीर्ती भक्त ज्या घरात जन्माला आला त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार झाला. तुझ्या वडिलांचा काय विचार करतो? तुला विचारच करू नको. आणि जर तू म्हणशील काय मागायचं, तुला मागायचं तुझी इच्छा, मी द्यायला तयार आहे, तू कधी माग. अहो 36,000 वर्ष राज्य केले, 1 रुपया नाही मागितलं देवाकडे. आता आम्ही सरकारकडून कागद गोळा केले 5,000 रुपये घेतोय. विठाला मऊ मेणा उडी विष्णुदास म्हणायचं, देव उभा मागे पुढे म्हणायचं आणि कमरेला बंदूक लावून फिरायचं. आता यांच्याबद्दल म्हणायचं का कोळी कन्या पुत्र विठाला. कुठल्या तरी रूपात येणार आहे. बंगालला उडिया बाबा होते.
स्वामी अखंडानंदाचे गुरुजी गुरुस्थानी म्हणत होते, अधिकारी होते, त्यांच्याकडे राजक्रीडा नेहमी चालायची. त्यांना व्यासपीठावर एका भक्तांनी मारलं, त्यांच्या डोक्यात रॉड टाकून मारून टाकलं त्यांना. पण हाताचा पंखा एक करत होता, तर त्याला मागितलं मला थोडा वेळ दे, तर तो म्हणला तू थोडं थांब, माझी सेवा झाली तुला देतो. मला दिली नाही या रागातच महाराजांच्या डोक्यात रॉड टाकला. महाराजांनी व्यासपीठावर जीव सोडला, पण त्याला मारायला गेल्यानंतर लोकांना हात मारली, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे त्याला हात लावू नका. ही एवढी तयारी लागते. अशी ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी हे शब्द आहे. गुलाबजाम खिशात घालून येतोय, आपली तयारी वेगळी आहे. म्हणून भगवान तो खूप बरं आहे. या अभंगाच्या माध्यमातून त्या माता पित्यांना धन्यता देतात ज्या माता पित्यांची लेकर आपल्या हितासाठी दक्ष आहे. हित म्हणजे धारण पोषण करणं. हित म्हणजे हित या शब्दाचा अर्थ कल्याण, ज्यांना आपलं कल्याण कळलं, उद्धार कळणं, आपल्या उद्धाराची बाजू ज्यांनी मोकळी केली अशा महात्म्यांविषयी त्यांच्या आई वडिलांना धन्यता देते. आणि ते जागरूक आहेत. आपणही जागेच आहोत. आपण कुठपर्यंत जागे आहोत? जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत, उद्धार होत नाही तोपर्यंत जागे नाही. आपलं प्रापंचिक काही कामं असले असेल तर आपण जागे आहोत. पारमार्थिक कामात आपण जागे नाही. जागे सत्या सुद्धा रात्री ज्यांना विणा पारायण दिला जातो, कोण बघायला तिथे पारा करतात की नाही करतात, ते गप्पा मारतात. आता तर मोबाईल आला, एका कानाला मोबाईल लावतात, एका हातात विणा. काय नक्की करतो काही कळत काय म्हणावं आता. त्यात जर क्रिकेटची मॅच असेल तर असं लावून बसतो, खुर्चीत बसतो विणा घेऊन. मी 2 चित्र बघितले, म्हणा काय बनवू आता याला सांगा. बेटा तो विणा काढ, मारुतीच्या गळ्यात टाक, तू क्रिकेट बघ.